झी 24 तास एक पाऊल पुढे। सुरेश कलमाडींच्या अडचणी वाढलेल्या आहेत। कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी कलमाडींसह 6 जणांवर दिल्लीतल्या पटियाला कोर्टाने आरोप निश्चित केलेत। कलमाडींना मात्र हे आरोप मान्य नाहीत। पुण्यातली ही आत्ताची अत्यंत महत्त्वाची बातमी। कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्याप्रकरणी अखेर संयोजन समितीचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडींवर आरोप निश्चित करण्यात आलेत। कलमाडींसह संयोजन समितीचे माजी सचिव ललित भानोत, व्ही के वर्मा, सुरजित लाल, एएसपी प्रसाद आणि एम जयाचंद्रन हे या प्रकरणात सहआरोपी आहेत। 2010 मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत 90 कोटींहून अधिक रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप कलमाडींवर आहे। भ्रष्टाचार, फसवणूक आणि कट कारस्थान करणं या प्रमुख आरोपांसह आणखी काही आरोप विशेष सीबीआई कोर्टाने निश्चित केलेत। कलमाडींनी हे आरोप फेटाळलेत। पहले उन्होंने प्रोसिक्यूशन से शेड्यूल मांगा है, प्रोसिक्यूशन अपना शेड्यूल 7 को देगी, उसके बाद से उनको जो है अपना जो है किसको कब बुलाना है, कैसे बुलाना है, कोर्ट डिसाइड करेगी। जैसा जिसका था उन्होंने प्राइमा फेसाई अपना जो व्यू दिया, प्राइमा फेसाई किया है। ट्रायल अभी शुरू होना है, ट्रायल में पता चलेगा कि केस प्रूफ हो रहा है कि नहीं हो रहा है। कॉमनवेल्थ गेम्सचं आयोजन करताना जादा दरानं कंत्राटं वाटण्यात आली। स्वित्झर्लंडच्या कंपनीला टीसीआर मशीन्सचा बेकायदा ठेका देण्यात आला। टीसीआर मशीन्सच्या ठेक्यात 90 कोटी जादा देण्यात आले। लंडनमध्ये झालेल्या क्वीन्स पॅटर्न रिलेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप कलमाडींसह त्यांच्या सहकाऱ्यांवर आहे। 20 फेब्रुवारीपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होणार आहे। आता या घोटाळ्याप्रकरणी कोण कोण दोषी ठरतं आणि जनतेचा पैसा ज्यांनी बुडवला त्यांना काय शिक्षा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। झी 24 ताससाठी रश्मी पुराणिक, नवी दिल्ली। झी 24 तास एक पाऊल पुढे।